ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. कुठलाही साचा किंवा मशीन न वापरता आपण मुलांच्या आवडीचे फ्राईज कसे बनवावेत हे या व्हिडिओ मधून आपल्याला वेगवेगळ्या टिप्स पाहायला मिळेल, म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. हे फ्राईज अगदी विकतच्या फ्राईज सारखेच बनतात आणि बनवणं देखील अतिशय सोपं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईब असं लिहून आलेलं आहे, तिथे क्लिक करा. मग एक बेल आयकॉन येईल, तोही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि नवनवीन मेनू पाहायला मिळतील. आणि या व्हिडिओसाठी एक लाईक द्या. हे फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं 1 वाटी तांदूळ, 1 वाटी साबुदाणा. आता हा एक वाटी घ्या किंवा 2 वाटी घ्या, पण समान घ्यायचं, आपल्याला समान क्वांटिटी घ्यायची आहे. आणि 7 ते 8 तास भिजत घालायचं. भिजून झालं की आपल्याला या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामधून त्याची एकदम स्मूथ पेस्ट काढायची. थोड्याशाही कण्या असता कामा नये. ही पेस्ट काढत असताना भिजत घातलेलं पाणी आहे त्याच पाण्याचा उपयोग करायचा. थोडं थोडं पाणी घालत ही पेस्ट काढून घ्यायची. पाहू शकता छोट्या छोट्या कण्या दिसत आहेत आणि चमच्याने सुद्धा दाखवते तुम्हाला, चमच्याला सुद्धा या कण्या आहेत त्या स्पष्ट दिसतात. त्यासाठी मी अजून थोडा वेळ ही पेस्ट स्मूथ बनवून घेते. आणि ही पेस्ट आता चांगली झालेली आहे. आता मोजण्यासाठी कोणतीही 1 वाटी किंवा एखादा कप ठेवायचा. मी या ठिकाणी 1 वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने ही पेस्ट मोजून घेते, की जेणेकरून आपल्याला पुढे पाणी त्यामध्ये किती घालायचं याचा अंदाज येतो. ही महत्वाची टिप्स आहे की ही पेस्ट म्हणजे पेस्टच झाली पाहिजे, त्यामध्ये थोडेशा कण्या असू नयेत. पण यामध्ये अजून थोड्या थोड्या कण्या दिसतायत, तर त्या शेवटी सांगेल मी कशा पद्धतीने काढून घ्यायचं, म्हणून व्हिडिओ पहा पुढे. या ठिकाणी या वाटीने 2 वाट्या पेस्ट झालेली आहे. 2 वाट्यांसाठी इथे मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे, म्हणजे डबल घ्यायची पाण्याची क्वांटिटी. या पाण्यामधूनच काही पाणी घेऊन मिक्सरचं भांडं जे आहे त्याला खूप चीक लागलेला आहे किंवा त्याला खूप पेस्ट लागलेली आहे तेही धुवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी वेगळं पाणी वापरायचं नाही. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे यामध्ये देखील थोड्याशा कण्या आहेतच, त्या सुद्धा आपल्याला हे फ्राईज बनवण्यासाठी नकोयत. मग हे मिश्रण पातळ झालेलं आहे. मी घेतलेलं आहे एक पातेलं, त्यावर एक चाळणी ठेवायची आणि हे सगळं गाळून घ्यायचं. पेस्ट यासाठी नाही गाळली आपण, किती वेळ खाऊ असते, तिला गाळण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि हे पहा, अगदी ताबडतोब 1 मिनिटाच्या आत हे चाळून झालेलं आहे. थोड्याशा कण्या आहेत, त्या कण्या आपण मिक्सर मधून काढून पुन्हा या लिक्विड मध्ये घालून घ्यायच्या. कढईला सुद्धा कण्या चिकटलेल्या आहेत आणि याच कढईमध्ये मला चिक शिजवायचा असल्यामुळे मी कढईमध्ये 2 चमचे पाणी घालून ती स्वच्छ धुवून घेते. आणि आता ही पेस्ट पुन्हा मिक्सर मधून फिरवायची आणि यामध्ये घालून घ्यायची. या ठिकाणी पाहू शकता मस्त झालेलं आहे. आता कुठलाही एकही कणा दाणा नाहीये. हे फ्राईज मला तिखट बनवायचे असल्यामुळं म्हणून या ठिकाणी मी घेतला खलबत्ता, त्यामध्ये टाकले काही आल्याचे तुकडे, काही मिरचीचे तुकडे आणि 1 चमचा जिरं घालून हे चांगलं ठेचायचं. यामुळे आपल्या फ्राईजला छान चव येते. लहान मुलांना तिखट नसेल जमत तर आपण नुसतं मीठही घालून हे फ्राईज बनवू शकतो. आणि आता हा कुटलेला मसाला घालून घ्यायचा या साबुदाणा आणि तांदळाच्या पाण्यामध्ये. आणि तेच पाणी घेतलं मी खलबत्ता धुवायला. आणि आता पेटवायचा गॅस. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि ही कढई ठेवायची आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. बाकी काहीही घालण्याची आवश्यकता नाही. ही पेस्ट कढईच्या तळाला चिकटू नये यामुळे सतत ढवळायचं. 2 मिनिटांनी ती जशी जशी घट्ट होऊ लागेल तसं आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची.
अगदी 2 ते 3 मिनिटातच आपल्याला खाली कढईच्या तळाशी घट्ट झाल्याचं जाणवतं. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहा, अगदी जमा होत आहे, म्हणजे घट्ट म्हणा येत आहे. आपलं ढवळणं थांबवायचं नाही. पण या ठिकाणी मी थोडासा चमचा बदलते. ही पळी घेतल्यामुळं काय होतं, पळीमध्ये ते पेस्ट जाऊन बसते आणि मग काढायला अवघड जातं आणि त्याच्या गुठळ्या होतात. म्हणून मी घेतलेला आहे हा माझ्या आवडीचा स्पॅच्युला. स्पॅच्युलाने हलवल्यामुळं काय होतं, कुठेही गाठी गुठळ्या काहीही होत नाहीत आणि झाल्याही तर पटकन आपण काढून घेऊ शकतो. आणि 5 मिनिटं झालेले आहेत आणि एवढा घट्टपणा आलेला आहे. अजून 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे. 5 मिनिटांनी पाहता कसा कलरही बदललेला आहे आणि घट्टही झालेले आहेत. चांगल्यापैकी बबल्स पण येत आहेत, म्हणजे हे चिक चांगला शिजलेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. कढई खाली घ्यायची आणि आता याला स्पॅच्युलाने सतत ढवळायचं, या पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि यामुळं काय होईल, असलेल्या गुठळ्या देखील निघतील आणि याशिवाय पटकन थंडही होईल. थंड झाल्या म्हणजे थोडं कोमट असतानाच, एकदमच थंड करून घ्यायचं नाही. आपल्याला हे फ्राईम्स घालायचे आहेत. आता हे फ्राईम्सची एक मशीन असते, ती मशीन आपल्याकडे उपलब्ध नाहीये. म्हणून मी काय केलं, एक प्लास्टिकची बॅग घेतली आणि त्याच्या एका कोपऱ्यामध्ये एक छोटस होल पाडलेला आहे आणि एक ग्लास घ्यायचा, त्यामध्ये ही बॅग ठेवायची आणि ही पेस्ट पळीने यामध्ये घालून घ्यायची. किंवा आपल्याकडे दुधाची पिशवी किंवा मिठाची पिशवी असेल ती देखील चालते. आणि हे फ्राईम्स घालण्यासाठी मी या ठिकाणी घेतलेले आहे एक डायनिंग टेबल मॅट. पापड घालण्याचं प्लास्टिक आहे, त्यावरही आपण हे घालू शकतो. जसं आपण शाळेत असताना गणितामध्ये गोल सर्कल काढायचो, तसंच सर्कल काढून घ्यायचं आणि त्यामध्ये प्लस टाकायचं, म्हणजे झाले आपले फ्राईम्स. तुम्हाला थोडासाही हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक द्या. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतरांनाही पाठवा. बनवण्यास अतिशय सोपे असल्यामुळे तुम्ही देखील हे फ्राईम्स नक्की बनवा आणि ते कसे झाले होते ते कमेंट्स बॉक्समध्ये टाका. किंवा आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचे कमेंट्स देखील कमेंट्स बॉक्समध्ये टाका. चीक शिजवण्यासाठी फक्त 10 मिनिट लागलेले आहेत. हे बनतातही झटपट आणि संपतातही पटपट. हे फ्राईम्स आपण एकदा बनवले की ते इतके चविष्ट लागतात की पुन्हा पुन्हा त्याची मागणी होते. आणि या ठिकाणी माझे सगळे फ्राईम्स बनवून झालेले आहेत. मी कडकडीत वाळण्यासाठी उन्हाला ठेवते. ऊनही चांगलं पडलेलं आहे. ऊन जास्त असल्यामुळं कडकडीत उन्हामध्ये 1 दिवसच वाळवू द्यायचे, पटकन वाळले जातात. 1 दिवसातच छान वाळून झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता, तळल्यास अगदी दुप्पट फुलतात. व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे फ्राईम्स तळून दाखवलेले आहेत. व्हिडिओ जास्त लांब होऊ नये यासाठी पुन्हा तो शॉट मी या ठिकाणी दाखवत नाही. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सात्विक अन्न खायचं, स्वस्थ राहायचं आणि सात्विक पक्वान्नामध्ये नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटायचं.